नमस्कार ताई आणि दादांनो, श्री स्वामी समर्थ. उद्या 8 मार्च रविवार, फाल्गुन कृष्ण पंचमी म्हणजेच आपली लाडकी रंगपंचमी. खरं तर रंगपंचमी हा सण राधाकृष्णाच्या रंगाच्या उधळणीतून सुरू झाला. आपण सगळे रंग खेळतो, पण या दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व काय आणि उद्याच्या दिवशी कोणती विशेष पूजा आणि प्रभावी सेवा करायची आहे हे आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मी काही अत्यंत प्रभावी सेवा सांगितल्या आहेत. तर बघा, रंगपंचमी 2026मध्ये पंचमी तिथी प्रारंभ 7 मार्च 2026 संध्याकाळी 7:06 सुरू होते व पंचमी तिथी समाप्ती 8 मार्च 2026 रात्री 9:11 असेल. मंडळी, निसर्गातील प्रत्येक रंगाची आपल्या शरीराला खूप गरज असते. पण तुम्हाला माहीत आहे का, ज्याप्रमाणे मनुष्याला रंगाची गरज आहे तशीच भगवंतालाही असते. जेव्हा आपण निसर्गासाठी किंवा देवावर रंग उधळतो तेव्हा ती एक प्रकारे निसर्गाप्रती कृतज्ञता असते. म्हणूनच उद्याच्या दिवशी तुमच्या घरातील बाळकृष्ण, पांडुरंग किंवा विष्णूच्या प्रतिमेला प्रेमाने रंग किंवा गुलाल नक्की अर्पण करा. बघा, रंगपंचमीला देवहोळी मानली जाते. या दिवशी स्वर्गलोकात देवी देवता रंगाचा उत्सव साजरा करतात अशी देखील श्रद्धा आहे. या जगाची उत्पत्ती ब्रह्मदेवाने केली असली तरी आपले पालन करण्याचे काम भगवान विष्णू करतात. म्हणूनच रंगपंचमीला विष्णू सेवा करणं खूप फलदायी ठरतं. उद्या तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. त्या कोणत्या त्या आपण जाणून घेऊया. बघा, प्रथम सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी. त्या पाण्याने स्नान करावे. त्यानंतर उंबरठा पूजन अवश्य करून घ्या. उंबरठ्याला हळदीचे लेपन करा आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला थोडा थोडा गुलाल आवश्यक टाका किंवा दरवाजावर गुलालाने स्वस्तिक काढावे. शक्य असेल तर तुळशीला देखील तुपाचा दिवा अवश्य लावा. त्यानंतर बाळकृष्णांना पंचामृत आणि शुद्ध पाण्याने स्नान घालावे. बाळकृष्णाला किंवा विष्णूच्या मूर्तीला आवर्जून तुळशीपत्र अर्पण करा. रंगाचे प्रतीक म्हणून हळद अर्पण करावी. रविवारी स्त्रियांनी तुळस तोडू नये. आदल्या दिवशीच आणून ठेवावी किंवा विकत आणावी. अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा. त्याचप्रमाणे देवघरातील सर्व देवांना, गणपती, बाळकृष्ण, कुलदैवत यांना गुलाल अर्पण करावा. हनुमंताची मूर्ती असेल तर त्यांना देखील सिंदूर अर्पण करा किंवा गुलाल अर्पण केला तरी देखील चालेल. महादेव हे वैरागी आहेत. शिवलिंगावर पांढरा अबीर किंवा भस्म अर्पण करावा. तसेच उद्या लक्ष्मी मातेच्या चरणाशी गुलाल अर्पण करा. यामुळे घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीला किंवा सप्तशृंगी माता, महालक्ष्मी अशा देवींच्या कुंकुवाचा लाल मळवट भरावा आणि यासोबतच गुलाल अर्पण करावा. त्यानंतर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करून झाल्यावरती तसेच आपल्या देवघरातील सर्व देवांना गुलाल अर्पण करून झाल्यावर शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम एकदा वाचावा किंवा ऐकावा. तसेच व्यंकटेश स्तोत्र 3 वेळा किंवा 11 वेळा पठण करावं. विष्णूसोबतच माता लक्ष्मीचीही सेवा ही उद्या महत्त्वाची आहे. आर्थिक प्रगतीसाठी उद्या कनकधारा स्तोत्र किंवा श्रीसूक्त नक्की वाचा किंवा ऐका. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पैसा आल्यावर कधीही अहंकार करू नका. लक्ष्मीसमोर नेहमी झुकून राहावं. जर लक्ष्मीचा वापर चुकीच्या कामात झाला तर ती टिकत नाही. त्यामुळे लक्ष्मीचा आदर करा, तरच ती तुमच्या घरात स्थिर राहील. त्यानंतर बघा, उद्या संध्याकाळी घराबाहेर एक छोटा पण प्रभावी उपाय करा. भगवान विष्णूचे वास्तव्य केळीच्या झाडात असते. तर घराजवळ केळीचे झाड असेल तर तिथे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. झाड नसेल तर पिंपळाच्या झाडापाशी दिवा लावा. तिथे बसून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्राचा जप करा. लक्षात ठेवा, दिवा लावताना तुमचे तोंड दक्षिणेकडे नसावे. तसेच उद्या राधाकृष्णाला आणि स्वतःला गुलाबाचे अत्तर लावावे. यामुळे शुक्रग्रह प्रबळ होऊन वैवाहिक जीवन सुखी होते. संध्याकाळी मुख्य दरवाजा, तुळस आणि देवाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा. दिव्याखाली अक्षता आणि थोडा गुलाल अर्पण करावा. बघा, देवाला रंग लावताना हे महत्त्वाचे नियम पाळा. देवाला कधीही रासायनिक रंग लावू नका. देवाला फक्त नैसर्गिक गुलाल, हळद, केशर किंवा चंदन अर्पण करा. देवाला त्रास होईल असे काहीही करू नका. देवाला रंग लावताना आदराने स्पर्श करा. तो रंग खूप जोरात किंवा फेकून लावू नका.
आपल्या घरातील मोठ्या माणसांना जसा आपण आदराने मान देतो तसंच देवाच्या चरणांना किंवा हातांना हळूवार स्पर्श करून रंग लावावा. देवाला रंगाची गरज आहे का? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या श्रद्धेत आहे. देवाला रंगापेक्षा तुमच्या भावनेची जास्त गरज असते. तुम्ही ज्या ओढीने देवाला रंग लावता त्याच ओढीने देव तुमच्या आयुष्यात सुखाचे रंग भरत असतो. तेवढ्या आपल्या संसारात आपल्या सुखामध्ये आनंदाची गोडी निर्माण होणार आहे. आणि आपण देखील उद्या रंगपंचमी ही कोरड्या रंगाने खेळून पाण्याची बचत करावी आणि नैसर्गिक रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा. तर अशा प्रकारे उद्याची रंगपंचमी सेवा करून आणि रंगाचा आनंद घेऊन साजरी करा. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.